हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो। लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज के इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हॅलो. परशुराम लक्ष्मण सांगळे बोलताय का? होय. कोण बोलताय? परशुराम. तुम्हीच बोलताय ना? होय हो मॅडम. परशुराम लक्ष्मण सांगळे तुम्हीच बोलताय ना? होय हो मॅडम. काय डाऊट आहे तुम्हाला? ओके, तर पुण्याला फायनान्स म्हणून बोलते. तुमचं पर्सनल लोनचं पेमेंट पेंडिंग आहे. कोण बोलतायत मॅडम? काय आपलं नाव? पुण्याला फायनान्स म्हणून बोलते. त्यांचं पर्सनल लोनचं पेमेंट ड्यू आहे. पेमेंट ते आहे मॅडम, बरोबर आहे, पण तुम्ही कोण बोलताय ते तुमचं नाव तर सांगा ना पहिले. पेमेंटचं बोला ना सर, नाव कसं पाहिजे तुम्हाला? अरे माझं नाव तुम्ही 10 वेळा कन्फर्म करून घेतला. आता तुमचं नाव विचारलंय की तुम्हाला प्रॉब्लेम आहे सांगायला. पेमेंटचं बोला ना. अहो मॅडम, मला तुमच्याशी लग्न करून घ्यायचं नाहीये पण नाही कुणाचं काय दाखवायचं आहे. तुम्ही नाव सांगा तुमचं. कोमल बोलते, बोला. कोमल. मग एवढं लाजून एवढं कशाला लाजायला नाव सांगायला? पेमेंटचं बोला. मी पेमेंट आता सध्या काय नाही मॅडम, उशीर लागणार सध्या. पैसे नाही आहेत मॅडम आता सध्या. लोन कशाला घेतलं मग? पैसे नव्हते मॅडम, घेतलं मॅडम. काय बोलताय? पैसे नव्हते मॅडम माझ्याकडे म्हणून घेतलो लोन. हॅलो. पेमेंटचं सांगा सर. पेमेंट करतो एक EMI. तुमचा तो EMI आहे 8 होता, तो एक EMI पे करावा लागेल तुम्हाला. पैसे नाही तर अरेंजमेंट करा. काय म्हटला? अरेंज करा. पैसे नाही येत तुमच्याकडे. घ्यायचं नाही लोन. आपल्याला देणं आपली ऐकत नसेल ना तर घ्यायचं नाही लोन. घेताना विचार करायचा की तुझं आपल्याला त्याचे लोन फेडता येईल का, आपल्याकडे पैसा असतील का, विचार करून लोन घ्यायचा. तुम्ही काय बोलायला मला काय समजेना. तोंडाने बोला जरा. हॅलो. जरा तोंडाने बोला, जोराने बोला. समजेना मला तुम्ही काय सांगायला. म्हणलं आपली ऐकत नसेल ना लोन घ्यायचं नाही ना सर. मग आपलं देणं होत नाही पैसे. डिफॉल्टर सारखं 5-6 महिने पैसे नाही द्यायचे. घ्यायचं नाही लोन. बघा मॅडम, जेव्हा घेताना तेव्हा पण माझी लायकी नव्हती, कॅपॅसिटी पण नव्हती भरायची. तुमची कंपनी दिली, मग मी काय करू? कंपनी दिली तुमची, ते तुमच्या कंपनीला विचारा. मी घेतलो मी अप्लाय केलो सगळं बरोबर आहे. मग दिली कसं मग मला लोन? तुम्हाला घेताना कळालं नाही का? नाही मला कळालं नाही मॅडम. हॅलो. नाही मॅडम, नाही कळालं नाही मॅडम त्यावेळी घेताना. तुमचा प्रॉब्लेम आहे मग. तो नाही कळालं तुम्हाला. मी मग काय करू सांगा? यूज केलंय ना एवढं 2,10,000 रुपये. मग तुमची कंपनी दिली, मग यूज केलं मॅडम. घ्यायचं नाही मग. आपलं देणं होत नाही ना तर घ्यायचं नाही लोन. मग ते तुमची कंपनीला समजायला पाहिजे. हा माणूस द्यायचा लायकीचा आहे की नाही, याला द्यायची की नाही, त्यावेळेला विचार करून द्यायचा. पैसे काय झाडावर लागले काय? पैसे काय झाडावर लागले तुमच्या? तोडून तुम्ही सगळ्यांना वाटत बसायला लागलो. रेट लागलं नाहीये कुणा पण द्यायला. ऐका ना, तुम्ही घेतलाय ना, यूज केलाय ना, घेतलाय ना, लायकी नसेल घेतलाय ना. असं बोललं की तुमच्याकडनं रिकव्हरी होणार नाही मॅडम. काय बोलताय? असं तुम्ही बोलला नाही तर तुमच्या हाताने रिकव्हरी होणार नाही मॅडम.
तुम्ही पेमेंट तुम्ही रिकव्हरी करू शकत नाही. हे काम तुमच्या लायकीचे नाहीये. हे काम तुमच्या लायकीचे नाहीये मॅडम. तुम्ही दुसरं काम बघा. पेमेंटचं बोला. हे काम तुमच्या लायकीचं नाहीये. सोडा, दुसरं काम करा जावा. तुम्ही नका सांगू, ऐका ना, तुम्ही नका सांगू काय आहे ते. ब्युटी पार्लर मध्ये जाऊन काम करा. ब्युटी पार्लर मध्ये तुमची लायकी बघा. अहो माझी लायकी आता पण नाहीये. अहो मॅडम, माझी लायकीच नाहीये. मी लायकीच नाहीये भरायची. काय आहे ते मग आम्हाला सगळं बघितलं मी स्वतः सांगालो म्हणजे तोंडाने. माझं पैसे द्यायची लायकी नाहीये, काय पण नाहीये. तुमची कंपनी दिली माझी लायकी. माझी लायकी काय बघून तुमची कंपनी दिली मला माहित नाही. होय, तुमची कंपनी माझी काय लायकी बघून दिलीच मला माहित नाही. मग तुझ्या तुमच्या कंपनीला विचारून बघा. घ्यायचं नाही मग लोन. काय म्हटला? तुम्ही नका, ऐका ना, तुम्ही नका जास्त हे नका करू. पेमेंटचं बोला. पेमेंट करूया की 6 महिन्यानंतर? काय 6 महिन्यानंतर करूया. काय म्हणताय? आवाज येत नाहीये तुमचा. 6 महिन्यानंतर करूया. 6 महिने का 6 महिने? अगदी 6 महिने गेलेच आहे तर 6 महिने का थांबताय? आणि 6 महिने घेणार की मॅडम पैसे. 6 महिने का लोन माझ्या मर्जीने घेतलो. वरची बँक आहे. हो, मग ते सांगितलं की लोन माझी मर्जीने घेतलो आणि लोन माझी मर्जीने फेडणार. तुमच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी व्हायला. होय. हॅलो 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 पुढे साहेब नमस्कार. नमस्कार. आरबीएल मधून बोलतो, कलेक्शन मॅनेजर नगरवरून. काय नाव आपलं? शकील. शकील. हो, बोला. आपलं ते पेमेंट रिगार्डिंग फोन केलता. पेंडिंग होतं. होय होय, पेंडिंग आहे की. हो, ते कधी पण भरता. जरा उशीर लागणार. कधी कधी पण सर. तसं सांगू शकत नाही मी कधी होणार म्हणून. जरा टाइम लागेल, 1-2-3 महिने तर लागेल. कारण की कसं मग सेटलमेंटला मी तुम्हाला मग सेटलमेंट्स वगैरे दिले असते. तुम्ही इतर ब्रांचला आले असते, नगरच्या ब्रांचला भेट पण झाली असते. ब्रांचला यायची काही गरज नाही आहे. तसे तुमचे एक्झिक्युटिव्ह येत राहतात फील्ड व्हिजिटला आणि फोनवरती कॉलवरती बोलणं होत राहतात. आता सध्या सेटलमेंटला पण माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. नाही, माझ्याकडे कसं आहे, तुम्हाला कमीत कमी अमाऊंट मी तुम्हाला दिली असते मग सेटलमेंट. किती आहे टोटल आउटस्टँडिंग? किती आहे? आरबीएल कार्डचा जरा लास्ट 4 डिजिट नंबर सांगा सर. 304799 झालं तुमचं आता. नाही, कार्डचं लास्ट 4 डिजिट काय? तुमचं लास्ट डिजिट नाही, हे लिंकेज लोन आहे तुमचं. लोन अकाउंट नंबर. अच्छा, पीएल आहे. अच्छा, पीएल आहे. हो, अच्छा, लोन अकाउंट नंबर काय सांगा जरा. लोन अकाउंट नंबर आहे 8857. अच्छा, किती आहेत टॉस आणि पॉज सांगा बघा. काय म्हणलं? टोटल आउटस्टँडिंग आणि प्रिन्सिपल आउटस्टँडिंग किती आहे? 3 लाख रुपये टोटल आउटस्टँडिंग. प्रिन्सिपल 2.4. प्रिन्सिपल किती म्हटलं? 2.44. 2.44. 2,44,000. येस. किती पर्यंत होईल सेटलमेंट? सेटलमेंट आता तर लगेच नाही होणार. म्हणजे तुम्हाला अजून मार्च मध्ये कमीत कमी अमाऊंट देऊ शकतो आपण. किती आहे माझं डीपीटी किती आहे? 2 अकाउंट दिसतात ना तुमचे. तुमचं एक अकाउंट बकेट 1 ला वाटतं मग काहीतरी कार्डचं. बकेट 1 मध्ये असतात. आणि याच्या पीएलचं डीपीटी किती आहे? कुठल्या बकेट मध्ये? बकेट 2 ला आहे आता. मग एवढा लवकर तर चांगला व्यवहार भेटणार नाही सर. बघूया आता त्याला 1-2-3 महिने नंतरच बघूया. काय सांगून की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पुढच्या महिन्यात मी तुम्हाला व्यवहार देऊ शकतो चांगल्या नगरच्या लेवलला. कारण कसं आहे, जेव्हा नगरच्या लेवलला आहे ना, काय म्हटलं? कसं सेटलमेंट जेव्हा आपल्या नगरच्या लेवलला केस आहे ना, तर मी तुम्हाला चांगले व्यवहार आणि तुम्ही कसं खात्याचे सेटलमेंट करू शकता. आणि काही प्रॉब्लेम असेल तुम्ही ब्रांचला कॉन्टॅक्ट करू शकतात ना. अंडर एनपीए तेवढा चांगला व्यवहार भेटणार नाही. बँक अप्रुव्हल देत नाही तुमची. व्यवहारची अपेक्षा किती ते सांगा ना मला. माझी अपेक्षा आहे बघा, प्रिन्सिपल अमाऊंट वरती 85% व्यवहार भेटत असेल तर मग करून टाकूया. 85% नाही, तेवढा नाही ना सर पॉसिबल. 85% म्हणल्यावर
तुम्ही फक्त 15% सेटलमेंट करू राहिले, तेवढं नाही ना, तेवढं कोणती पण बँक नाही करू शकत सर. हा सर, तर मग मला आता अंडर एनपीए मध्ये हे जे पर्सेंटेज मी सांगायलोय नाही तेवढा होत NPA नाही. नाही, तुम्ही राईट ऑफला जरी गेले ना सर तर तेवढं व्यवहार होऊच नाही आणि शकत. जास्तीत जास्त 80% मध्ये होईल. तुमचा रेशिओ किती आहे? किती आहे तुमचा रेशिओ काय आहे? नाही ही रक्कम आहे ना सर तुमची इन्क्रीज होत जाणार. ते तर होणार माहित आहे मला, पण तुमचं सेटलमेंटचा रेशिओ काय आहे? आता लास्ट म्हणलं काहीतरी डिफरंट अमाऊंट असं. लास्ट म्हणलं किती होती तुमची अमाऊंट प्रिन्सिपल टोटल? प्रिन्सिपल तर तेवढंच राहणार नाही, टोटल आउटस्टँडिंग एवढंच राहणार. नाही हे करबेल किती होतं टोटल पॉज? काय टोटल माहित नाही प्रिन्सिपल मला, नाही पॉज तर माहित तेच नाही. राहणार. टोटल वाढत राहणार नाही. हो, आणि तुम्हाला करंट बॅलन्सवर वेवर भेटल, तेच की पॉजवर प्रिन्सिपल, वेवर नाही भेटणार. तेच बरोबर आहे. प्रिन्सिपल वरतीच मला विवर भेटणार, पण तुमचा रेशिओ काय आहे विचारवलं मी. नाही त्यामुळे तुम्हाला सांगतोय ना, तुमची ही जी रक्कम आहे ना सर डे बाय डे वाढत जाईल ती, म्हणजे दर महिन्याला ती वाढत जाईल ती. हा ते तर आहे. आता 3 लाख समजा 3 लाख आहे, आता पुढच्या महिन्यात ती 3,10,000 होईल, 3,15,000 होईल. नाही बरोबर आहे, ते 3.5 जाऊ दे 4 जाऊ दे, पण प्रिन्सिपल वरतीच मी सेटलमेंट करणार नाही. हा, तर मग तेच मी तुम्हाला विचारवलंय, तुमच्या सेटलमेंटचा रेशिओ काय आहे? अंडर एनपीए, आफ्टर राईट ऑफ काय आहे? नाही त्यामुळे मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्हाला हे कर बेलवर तुम्हाला जे करंट बॅलन्स आहे त्याच्यावरच कन्सिडर केलं किती जाणार. करणार तुम्ही, कितीपर्यंत देणार बघूया. आणि म्हणजे बजेट वरती बसत असेल तर मी हा म्हणतो, नाहीतर मग त्याला ठीक आहे म्हणतो, नंतर बघूया. नाही मी तुम्हाला नेक्स्ट मंथ मध्ये कमीत कमी हे तुमचं, पण असं प्रॉब्लेम आहे तुमचं, हे लिंकेज दिसतोय मला. क्लोज करायचं म्हणलं तुम्हाला दोन्ही एट अ टाइमच क्लोज करावं लागेल. हा, कुठलं काय ते, कुठलं आणखीन एक लिंक काय आहे तुमचं कार्डचं हे तर पीएल आहे ना. हा, क्रेडिट कार्ड नंतर बघूया की, दोन्ही कशाला करूया? पीएल पहिला करूया, मग कार्ड असेल तर कार्ड नंतर करूया, नाही तर दोन्ही आपल्याला आहे ना दोन्ही ऍट अ टाइमच करावं लागेल. करूया, दोन्ही ऍट अ टाइमच करूया, पण बजेटमध्ये बसत असेल तर करूया. कार्डचं किती दाखवत आहे टोटल आउटस्टँडिंग? कार्डचं माझ्याकडे नाही ना सध्या, माझ्याकडे आता केस जी ओपन झालीये, ते तुमचं लोन अकाउंटची ओपन झाली. हा, मग दोन्ही एकदा पण करू शकतो आणि वेगवेगळा पण करायला येते, त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे का? म्हणजे बजेटमध्ये बसायला पाहिजे. नाही तर पहिला कार्ड करूया, पहिला कार्ड करूया, नाहीतर पीएल करूया, मग नाहीतर पहिला पीएल करूया, नंतर कार्ड करूया. नाही ना, आता जेव्हा माझ्याकडे अंडर केस येत नाही त्यावर मी त्याच्या तुम्हाला डिटेल्स नाही माहिती करू शकत ना. बघा ते काय ते बघून सांगा मला, बजेटमध्ये बसत असेल तर करूया. मग ते कार्ड पण तुमच्याकडे घ्या. ते कार्ड बकेट बनलाय ना, तर त्याचं तुम्ही मला वाटलं लास्ट मंथ ईएमआय भरलाय वाटतं ना मिनिमम. नाही, ते फंडिंग झालेलं आहे. हो का? केस ओपन नाही झाले आमच्याकडं. फंडिंग झालेलं आहे, ते फंडिंग करायला ते एजन्सीवाले. एजन्सीवाले कसं का फंडिंग करतात की त्यांनी आपलं टार्गेट मग कम्प्लीट करायला. तुम्हाला माहितीच आहे की साहेब, कलेक्शन मॅनेजर आहे तुम्हीच प्रेशर करता त्यांना, टार्गेट पाहिजे मला, काय पण करा म्हणून. नाही आमच्या इथे नाही करत ते, नगरच्या लेवलला तरी कमीत कमी. कलेक्शन मॅनेजर फोर्स करून टाकतात एजन्सीवाल्यांना, पाहिजे मला एवढा पाहिजे मला, 80%, 90% पाहिजे म्हणून. ही बँकेची अंडर आली आहे ना सर केस आता. तुम्ही एनहाऊस मधून बोलाला, एनहाऊस मधून बोलाला तुम्ही? मी बँकेतर्फे बोलतोय, कलेक्शन मॅनेजर. मी ब्रांच मध्ये बसतो, मी फील्ड वर्क वगैरे हे नाही, एक्झिक्युटिव्ह नाही. मग तुम्ही ज्या एजन्सीला, डाऊट असेल ज्या एजन्सीला तुम्ही असाइन करतात नाही, ते एजन्सीचे मॅनेजर वगैरे सगळे आहेत नाही, ते हेच कामं करत राहतात. एकतर कार्ड रोटेशन करत राहतात, नाहीतर फंडिंग करत राहतात टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी. कारण याच्या अगोदर तुम्ही एक कंप्लेंट पण रेज केली होती वाटतं. हा, केलेलं आहे की. ते पण दिसतंय सिस्टम. पीएल ला केलं असलं तर फंडिंग मी कम्प्लीट रेज केलं नसतं, सरळ सांगायला तुम्हाला मी. मला ऍडव्हान्टेज आहे क्रेडिट कार्ड मध्ये. फायदा आहे क्रेडिट कार्ड मध्ये केले त्यांनी, म्हणून मी काय एस्केलेशन टाकलेलं त्याच्यावर. हो चालेल, ठीक नाही असेल तुम्हाला मी आहे ना याच्यामध्ये मी तुम्हाला कमीत कमी 50% वेवर देऊ शकतो. 50% पॉसिबल नाही आहे सर, तेवढं तर ऍडजस्टमेंट होणारच नाहीये. पैसे असले तर की मी हा म्हटलो असतो तुम्हाला, आणि एवढ्या तसं माझं पगार काम तुम्हाला कॉल करून विचार नाही तर, बाकी तुमची इच्छा असते भरायचं किंवा नाही भरायचं, असं काही फोर्सफुली नाहीये. की तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही पे करू शकता. नाही आता सध्या तर काय नाही सर, तर पुढे टाकून टाका जरा केसला. हो चालेल, ठीक आहे सर, काय प्रॉब्लेम नाही. येस, ओके, वेलकम.